हरिभक्त परायण भागवताचार्य श्रीकांत मालवकर यांना साथ करतील योगेश महाराज सरोदे। Bye.
घडावी संगती ऐसे आवडते मन देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भली संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू कही पाया देव वसे चित्ती त्याचे घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंगाचे गुरु श्री संत शिरोमणी देववासी तुकाराम महाराज ह्या अभंगाद्वारे मागणी मागतात, देवाकडे मागतात मागणारे तुकाराम महाराज. आणि ज्याला मागायले तो जगाचा मायबाप असा तो परमात्मा जगदीश. काय मागतात? काही नाही. ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा कळालाय, ज्याच्या चित्तामध्ये देवाचं अपरोक्ष ज्ञान झालं, त्याला
ब्रह्म आत्मत्वाने ज्ञात झालं असा जो पुरुष आहे, असा महात्मा आहे, असा संत आहे, त्याची मला संगत घडू दे. काय घडू दे? संगत घडू दे. कारण की त्याच्या संगतीत त्याचा देव मला बी कळल, माझ्या उभी त्याचा संस्कार होईल. होतो ना, खरजीवाल्या माणसाजवळ बसलं की दुसऱ्याला काय होती? खरंच होती. पडस ज्याला आलं त्याच्या जवळ जरी बसले तुम्ही तर मग हे होत तर हे काऊन नाही व्हायचं? विठ्ठल म्हणून ध्यानात ह्या गोष्टी. भागवतचं सप्ताह आहे. वाचक महाराज कोण आहे वाचक? ज्याच्या तोंडाने बोललं ते खरं असतं ना. नाही का? महाराजांचा आमचा पहिलाच परिचय आहे, जुना नानाजी. म्हणून आम्ही आमच्यात बोलत होतो. तसं काय तुम्ही काही मनात घेऊ नका तसं. म्हणून भागवत 7 दिवस तुम्ही ऐकलं, श्रवण केलं. उद्या काला आहे. भागवत कशामुळं लावलं, कशामुळं ऐकलं? राजा परीक्षेतीनं काय हेतू होता? कारण की राजा परीक्षेतीला श्राप झाला होता की 7व्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे. 7व्या दिवशी तुझा काय होणार आहे? मृत्यू होणार आहे. तक्षक नावाचा सर्प दंश करणारे तुला तुझा मृत्यू होणार आहे. आता ह्या ज्या गोष्टी आपण पुराणातल्या ऐकल्या, याच्यात बऱ्याच गोष्टी नाही 100% तुमच्यावर उतरत आहेत. त्याच्यावर कारण की 7 दिवसाचा 8वा दिवस कोणाला उगतच नसतो. तुम्ही मोजा ना. हा, जसं 8वा तुला मारणार आहे. नारदानी सांगितलं त्याला 8वा खालून वरून मोज बर, वरून 8वा कितवा आला? मग 7वाचा आला का? पहिलाच आला का नाही? तसं तुम्ही कोणी गुणवून मोजा ना. तुमचं एका दिवसात जाणार आहे ना ते, दुसरा दिवस उगवणार आहे का? कोणता असू त्या दिवशी देह जाणार. म्हणजे 7 दिवसात फक्त तारीख डिक्लेअर नाही, कधी जाणार नाही. तारीख डिक्लेअर नाही, फक्त माहित नाही तुम्हाला कधी पडणार नाही. मग आता तुम्हाला माहित झालं समज आता की 7व्या दिवशी 7व्या दिवसात आपला काय पडणार आहे, कधी नंबर लागेल काही सांगता येत. मग काय करावं? अरे भागवत ऐका. काय ऐका? राजा परीक्षेतीनं भागवत ऐकलं आणि जन्म मरणातून पार पडले. ते कशासाठी? बंगल्यासाठी नाही, लेकरासाठी नाही, निवडून याच्यासाठी नाही, संपत्ती मिळण्यासाठी, याच्यासाठी भागवत ऐकलंच नाही त्यांनी. आमचं बोलणं खरंच तुरट असतं. तुम्हाला समजू की न समजू. कशासाठी ऐकलं भागवत? फक्त जन्म मरणाची निवृत्ती होण्यासाठी. आणि भागवत ऐकून राजा परीक्षेतीला कळालं की मला मृत्यू नाही. कोण होते? शुकाचार्य संत होते. सुखाच्या मुखातून 7 दिवस भागवत ऐकलं आणि 7व्या दिवशी तृप्तीचा ढेकर दिला की जन्म मरण माझ्या ठिकाणी नाही, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याची रेग नाही, छटा नाही, गंध नाही त्याचा माझ्या कुठं स्वरूपाच्या ठिकाणी. न मरणारा मी अमृत आहे असं लक्षात आलं. आणि तेच लक्षात येत असतं गीता भागवत ऐकून. गीता भागवत करीती श्रवण, सांगितलं. तेच गीतेत मध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं.
ते शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलं आणि तेच महाराजांनी तुम्हाला 7 दिवस सांगितलं. कोणी सांगितलं? महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं तुम्हाला? भागवत सांगितलं. कशामुळे ऐकलं? फक्त जन्म मरणाची निवृत्ती होण्याकरता. कशा करता ऐकाव? जन्मान खरं जन्म मरणाला जगामध्ये कोणतीच दवा नाही. मरणाला कोणतंच औषध आजचा लोक निघालं नाही, निघणार बी नाही. लिहून देतो तुम्हाला. कशाला दवा? दवा आहे संताकड. जन्म मरण निवृत्ती कोणाकड? संताकड. संतांच्या संगतीमध्ये. कारण संतांच्या संगत तुमच्या चित्ताला अधिष्ठान जो आहे तो परमात्मा कळतो. देव कळाला की जन्म मरण संपत. देवाच्या ज्ञान झालं आणि आज्ञा. बघा, अज्ञानामुळे जन्म मरण आहे. कोणाचं अज्ञान आहे? देवाचं. देव म्हणजे कोण? जे ज्ञान आहे, जे चैतन्य आहे तो देव आहे. आणि तो देव कळाला की अज्ञान गेलं. अज्ञान गेल्यानंतर जन्म मरणाचं साखळीत सुटून गेली. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. आता एक आपण असं पाहू, सगळ्याच्या चित्ताला अधिष्ठान देवच आहे. सगळ्याच्या चित्ताला अधिष्ठान कोण आहे? देवच आहे. पण असून जर नाही कळाला तर असून बी काही मतलब नाही आहे, पण कळालाच नाही. तुमच्या चित्ताला अधिष्ठान कोण आहे? परमात्माचे. जे जे इथं चित्त आहेत, अनेक शरीर, अनेक चित्त, पण अनेक चित्ताला अधिष्ठान कोण आहे? एकच परमात्मा आहे. मन जर त्या चित्तात नाही कळाला तर असून बी त्याचा काही मतलब नाही. असून बी काय मतलब आहे? एखादा असणारा गरीब माणूस आहे, घरात धन आहे, खूप धन आहे, त्याच्यात संपणार नाही ते धन, इतकं धन आहे, पण असणारा गरिबीचं दुःख भोगितो. दुःख कशाचं भोगायला? धन. गंज धन आहे. कड्यावर झोपायला तो सोन्याच्या कलाया. आता तर 1.5 लाख रुपये तोळा झालं वाटतंय आपल्या. तुम्हाला नाही, पण यायला आहे का त्याच्या हिशेबात? 1,60,000 का काय झालं म्हणत तोळा. कोण? सोनं. आणि कढायाची कांबीची कांबी आहेत त्याच्या खाली पुरलेल्या, आणि त्याच्यावर झोपतो येऊ. गरिबीचं दुःख भोगितो. लक्षात घ्या. तस तुम्ही आत्मधन असून, ज्ञान स्वरूप आत्मा असून, परमात्मा असून, तुमच्या हृदयात असून जर नाही कळाला तर जन्म मरणाचं दुःख भोगायले. कशाचं दुःख? जन्म मरणाचं दुःख. कशामुळं? देव न कळाल्यामुळं. आणि देव कळत इथं ह्या देहामध्ये, दुसऱ्या शरीरात देव कळत नाही. कुत्रेच्या शरीरात याची देही घडे देवाचे बलिदान, आणि कहे जाण नाही मोठे, आणि कहे जाण नाही मोठे, आणि कहे जाण नाही मोठे. याची देही घडे देवाचे बलिदान, आणि कहे जाण नाही मोठे, आणि कहे जाण नाही देवाचं ज्ञान करून घ्याचे साधन द्या. इथं तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे साधन येते. ते जर व्यवस्थित वापरले तर तुम्हाला आत्ता देव कळतो. आत्ता कधी? आत्ता कळतो. इथं कळतो. 2 तासात कळतो. वेळ नाही लागत. 1 तास खटबंग राहायला कळता. 1 तासात गुरु आले खटबंगरायाचे, आणि खटबंगरायाने विचारलं, महाराज दर्शन घेतलं, पूजा केली, माझा मृत्यू सांगा मला. कोणाला विचारलं? गुरुला. गुरु म्हणले, खरं सांगू का बनवा बनवायचं सांगू? म्हणजे खरं सांगा. तर मी खरं विचारायलो. म्हणजे 1 तासच उरलाय तुला. जास्त वेळ 1 तासात दोटांगण घातलं, मला मुक्त करा म्हणले. मला आता बाकी काहीच नको. जन्म मरणातून मला पार पडा. 1 तास उरला खटबंगरायाशी. भाग्य दशा कैशी प्राप्त झाली, सापडला हरी.
तयाला साधने, त्याच्याजवळ साधनं होते आणि त्या साधनाचा व्यवस्थितशीर वापर करून हरी सापाडा. तुमच्याकडे बी साधनं आहे, फक्त व्यवस्थितशीर वापरा. वापरायला नाही का तुम्ही? बुद्धीचा वापर चालू नाही का? कुठं वापरायले? पण संसारात खोटे, तिकडं दिमाग लावायले कुणीकड. खोट्या संसारात बुद्ध्या खलास झाल्या, पागल झाले लोक. संसाराला बुद्धी वापरू वापरू काय झाले ते पागल झाले. पागल बराड्याच्या गोळ्या सुरू आहेत त्याला. कोणाच्या? कशामुळं? खोटा संसार खरा करायचा. खोटा संसार कसा करायचा? आता खोटी गोष्ट खरी का होत असती बरं? होणं शक्यच नाही ना. कोळसा पांढरा करायचा, पांढरा तर होणार नाही, पण जो करायला तो काळा जर होईल. पांढरा तर होणं शक्य नाही, पण जो घोसायला तो पांढरा करण्याकरता तो कोळशासारखा होईल काळा झर. तसा संसार तुम्हाला खरा करायचा. खरा कोणाचा झाला नाही, जो मुळातच खोटा आहे, लटका आहे तो. म्हणून ध्यानात घ्या. जास्त प्रमाण नाही घ्यायचे आपल्याला, म्हणून ध्यानात घ्या. महाराज म्हणतात बघा, ह्या बंध, हे जन्म मरण 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला कळाला. जर तुम्ही खरंच जर कळून घ्यायचा प्रयत्न केला, साधनावर जर आरूढ झाले, कानावचनाच्या भेटी परिसाची कैक्रती वस्तू होऊन उठी कौन एक जो तुका म्हणे कहाणी आय केली देह तर राहिलाच नाही, पण जीवपणा राहिला नाही. एवढंच नाही, आत्मपणा पण राहिला नाही. कारण की अनात्माच्या सापेक्ष आत्मा म्हणावा लागेल. अनात्माच खोटा आहे, तर आत्मा म्हणायचं काम नाही. केवळ ब्रह्म असं कळत असतं श्रवणामध्ये. श्रवणाचे मिशी बैसाई सम्राज्य भुवने, सम्राज्य तुमचं. त्या भुवनात तुम्हीच राजे. मग सुखाने पुन्हा तुम्हाला दुःख द्यायला कोणी उरलंच नाही, असा अद्वैत बोध होत असतो. म्हणून देव कळाला पाहिजे तुमच्या चित्तात. कुठं कळतो देव? चित्त नाही का? तुमच्याकडे आता चित्त नाही का? सगळं कळत, कसं कळत नाही तुम्हाला? काय कळना? जे महत्वाचं आहे तेच कळणं, आणि खोटं सगळं कळायला तुम्हाला. चट कळत, फोडणीत गेलं तर कळत कशी झाली कढीच, इतकं कळत तुम्हाला. फोडणीहून कळत ती कढी कशी झाली. कशी हो? हे काऊन कळ ना तुम्हाला? हे किती सोपं आहे. अरे देव कळणे इतकी सोपी गोष्ट जगात काहीच नाही तुम्हाला. इंद्राला अवघड आहे, ब्रह्मदेवाला अवघड आहे, पशु प्राण्याचं तर सोडून द्या, पण तुम्हाला देव कळून घेण्याकरता अवघड काहीच नाही. तुम्ही अवघडात शिरायले का कळून घेण्याच्या भानगडीत? गाड्या भरू चालल्यात, काय पाहाला? देव पाहाला. पैसे देऊन चाललेत लोक, आप सोयीनं चालले. काही सोयी नाही त्याच्या संग सांगत फक्त लय सोय आहे, आणि येऊन करा काही नाही सोय केली हो. त्यांनी उपाशीच मारलं, जास्त येऊ द्याला नाही. कवा सांगते पण वापस आल्यावर हे आले ना वापस. म्हणून ध्यानात घ्या. पैसे खर्चून जाता तुम्ही, देव पाहाला. अरे त्याच्याकडे नाहीच ती गोष्ट, त्यालाच कळाला नाही, तुम्हाला कसे कळून देतील? तेच असणारे व्यवहारात पाडलेले इथं. तो विषय नाही घ्यायचा आपल्याला. म्हणून सगळ्याच्या चित्तात परमात्मा आहे, फक्त कळाला नाही तुम्हाला. आणि कळून देणारी महात्मे आहेत, कळून घ्या. देव वशे चित्ती
म्हणून तो देव तुमच्या चित्तात जर तुम्हाला कळाला तर तुमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही. देव कळाल्यानंतर जगात काही कळायचं ओळख नसतं. हे सांगतो तुम्हाला. ज्याला देव कळाला त्याला जगात काय कळून घ्यायचं त्याला सगळं कळालं. जो ब्रह्म जाणत असतो तो बघा ब्रह्म जाणणारा ब्रह्म होत असतो असं विचार सागरा सांगितले. ज्याने ब्रह्म जाणलं तो कोण होत असतो. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन गेलो. देव पाहाला जाणारा काय होत असतो. देवच झाला, वापस आला नाही. जो देव पाहायला गेला तो पुन्हा वापस आला नाही. त्याच्या संसारावर चिरा पडली, त्याचं जन्म मरण निवृत्त झालं, तो देव रूप झाला. देवाच्या पाहण्यात सगळं संपत असतो आणि तो उरत असतो. सगळं संपत आणि तो उरत असतो, बाकी सरत असतं आणि सगळं मन. बघा अनेक असणारे दृष्टांत आहेत. इदन तेशी वाळले ते मीपणे धारले, ते रूप पाहिले आपले. म्हणून ध्यानात घ्या, ज्याला देव कळाला ना त्याला सगळीकडे परमात्म्याचाच अनुभव येत असतो. आता बी सगळीकडे परमात्म्याचाच अनुभव आहे, पण तुम्ही त्या अनुभवाला जागे नाही. सगळीकडे काय विठ्ठल तुम्ही अनुभवावर जागे नाही. पहा ना तुम्ही जिकडं तिकडं ज्याला परमात्मा कळाला तिकडं तिकडं परमात्म्याचाच गंध येत असतो त्याला. जिकडं तिकडं काय दिसतो त्याला परमात्म्या वाचून काही दिसत नाही. बघा साधी गोष्ट आहे. ज्याला चित्तामध्ये ध्यास लागला पैशाचा तो कशात बी पैसे पाहत असतो. ते कशात बी कुठं बसू दे, तो भजनाला आला तरी म्हणजे तुम्हाला किती पाकिट दिलं, तो आले वाचिलं, तू किती भरलं, तो चाल म्हणली तो तुला किती टाकले. कशाचा ध्यास लागलाय पैशाचा. ते कुठून बी सुरुवात उपक्रम पैशापासून आणि उपसंहार सोयरीकीत बसला तरी तेच बोलणार. तो किती हुंडा मागितला तुम्ही, कशात बसू द्या, तो कुठं बसू द्या, पैशाच बोलत असतो तो. त्याला काय लागलेलं आहे त्याच्या चित्तात ध्यास लागलेला आहे. ज्या माणसाच्या चित्तात ज्याचा ध्यास लागला तो माणूस वाणीनं बोलत असतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर आवडीचा परी. आणि ज्याला देवाचं पिस लागलं तो कशाबद्दल बोलणार. देवाबद्दल बोलणार, बाकी काहीच बोलणार नाही. कोणी जरी बोलू लागलं तर ऐकणार नाही. तो कानात मोठ घालून ठेव, हे नका वायफळ बोलू, तुम्ही देवाबद्दल बोला. आणि खरं कोणाबद्दल बोला. खरं तुमचं दुःख जे आहे ना देव न कळाल्यामुळेच आहे तुम्हाला, दुसरं कशामुळे दुःख नाही. तुम्ही जे दुःखी आहेत ना याच एकमेव कारण हे देव कळाला नाही. जर देव कळाला तर दुःखाला बघा दुःखच राहत नाही. हरी आला हाता, हरी तुमच्या घरात येऊन सूर्य बसला, अंधाराची भीती आहे तुम्हाला. तुमच्या घरात बसला कोण सूर्य. बिल भरायचं काम नाही, लाईट आली का गेली की फिकीर, अंधाराची भीतीच नाही राहिली.
घरात येऊन कोण बसलाय? सूर्य. तसा तुमच्या चित्तात हरी कळाला तुम्हाला. कुठे कळाला? चित्तात कळाला हरे. आणि कळाल्यानंतर नाही भय चिंता, कशाच भीती, मरणाची तर भीती राहिलीच नाही आणि ह्या खोट्या संसाराची चिंता राहिली नाही. कळाला ही संसार सगळा खोटा आहे म्हणून त्याची काही चिंता राहिली नाही आणि मरणाची बी काय नाही राहिली, भीती नाही राहिली. आणि हेच तर पाहिजे तुम्हाला. तुमची अपेक्षा काय? ते चिंता राहू नाही, निश्चिंत जीवन जगा वाटत. तर कोणाला वाटत नाही? असं हात वर करा बरं. असं असं हात वर करा ना. निश्चिंत जीवन कोणाला आवडत नाही? सगळ्याला पाहिजे. कोणतं जीवन? निश्चिंत जीवन. मी लय पण दृष्टांत सांगितलं असतो. उन्हाळ्याचे दिवस हेलिका घेतली, 4-5 पोरं निघली फिरायला. पाहिलं तहान लागली खूप त्याला. एक आंब्याखाली कळशी ठेवलेली ती आणि त्याच्यात पाणी होतं. वर एक लुटकं होतं पाणी पिण्याकरता. त्याने पाहिलं, गाडी उभी केली, गेली आतमध्ये. तिथं बाबा पाणी आहे का? म्हणजे हो पाणी आहे. बाबाने बसायला टाकलं, बसले. बाबाने बास टाकली होती, बाबा पडले होते. बाबा मस्त आराम सीट. त्याने ते पाहिलं इकडं तिकडं. कळ भूवर जमीन. म्हणजे जमीन कोणाची? म्हणजे आपलीची 100-125 एकर जमीन. आपलंच आहे. सगळा पट्टा कोणाचा आहे? आपलाच आहे. ती विहीर म्हणजे आपलीच आहे. पाणी म्हणले 10च्या 2 जरी मोटर टाकले आता, इंच भर पाणी खाली उतरत नाही. इतकं काय? बापरे. ते म्हणे एवढं असून तुम्ही कळ झरला. मोसंबी लावायची, अंगूर लावायचे, केळी लावायच्या. हे सगळं म्हणजे हे करून काय करायचं? पैसा मिळतो. मग पैसा बंगला बांधायचा, पुन्हा आराम करायचा का? देवा आता काय करायचं? एवढं करून काय करायचं? आता काय करायचं? एवढं करूच तर मरून का राहील घेऊ. आणि हेच करायलेच लोक. जे उठल्यापासून जे लागत आहे त्याच्या माग भूत. भागो रे भागो, आकाश गिर रहा है, आसमान गिर रहा है, पळा. कुठं पळा? पळून पळून कुठं? मसन वाट्या लोकच. त्याच्या पुढे काही जाता येत? आता लोक तर नाही गेला कोणी. गेला तर कुठं? मसन वाट्याला. म्हणून ध्यानात घ्या दादा हो, चित्तातला देव कळून घ्या. जे आहे तोपर्यंत, बुद्धी चांगली आहे तोपर्यंत, शरीराला रोग आला नाही तोपर्यंत, मरण आलं नाही तोपर्यंत, बरे बी झाले आजी जमेची बाजू आहे आणि सगळं शाबूज आहे. थोडस ध्यान द्या याच्याकडं, लक्ष लावून. म्हणून लक्ष द्या याच्याकडं, परमार्थाकडं लक्ष द्या, संताच्या वाक्याकडं. शास्त्र काय सांगतं, संत सांगतील काय? बघा, शास्त्र जे आहे ते खरं सांगत असतं. संत जे सांगतात ते खरं आहे आणि समाज जो बोलत असतो हे सगळं खोट आहे. हे सगळे छोटे लोक येते. हे कसे येते? सगळे चोर येते. जे पुण्याला लुबडणारी समाज आहे, मूर्ख समाज आहे.
आणि त्याचं ऐकून तुमचं कधीच कल्याण होणार नाही. त्याने तुमचं दुःख निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून यायचा काय धरू नाही, यायचा काय भरोसा धरा या लोकांचा. आणि तुमचा भरोसा कोणावर? या लबाडावर, या चोट्यावर, संतावर अजिबात नाही. संत सांगतात, तुम्ही ऐकतात, पण तुमचा कुठे विश्वास आहे? काय लागतो? विश्वास लागतो. म्हणून देव शब्दाचा अर्थ काय होतो बघा. दोन महात्मे होते. एक घरामध्ये ध्यान लावून बसले होते. सकाळचा दिवस, सकाळच दिवस उगवला. ध्यान लावून बसले होते मस्त समाधीत, उन्मन्नी समाधीत बसले होते ते. दुसरा एक बाहेर होता. म्हणे काय बसला रे आज जाऊन तू बाहेर? कसा निसर्ग, कसा निसर्ग असणारा पाय तू निसर्गाकड. काय दव पडे, काय किरण पडे सोन्यावानी, अंगावर काय लागायले ते मस्त, काय दो चमकायलंय, सूर्याची किरण पडे जस का मोती चमकायले, काय पक्षी किटकिट करायले, काय निसर्ग रमलाय, काय निसर्ग आपलं सौंदर्य अशा जगावर त्यांनी लोळू घातलंय. चुकून बोलायला बाहेरचा. तू का तिथं जरा खोलीत डोळे झाकून बसला, जरा बाहेर ये. आणि खरं नाही का त्याच? खरं नाही का? हे सगळं सौंदर्य कोणाचं आहे? हे सगळं कोणी तयार केलेलं आहे? उष्ण काळ माशी फुटे चोरवर, आता फुलवर लागलाय आंब्याला. आणि 2-4 महिन्याला त्याला आंबे लागणार. कोणी पाणी घातलं त्याला. ही कोणाची करणी आहे ती? दरवर्षी त्याला फुलोरा येतून आंबेला लागतात. काहून की त्याला माहिती आहे जीवाला उन्हाळ्यात आंबट खावा वाटत. तुमची व्यवस्था आहे ती. पण तुम्हाला कशाच काय? तुम्हाला काहीच नाही. कोणाची व्यवस्था आहे? तुमच्यासाठी तयार केलं ते कोणी? ईश्वराने. म्हणून ध्यानात घ्या. तो सांगू लागला की आतला त्याला म्हणतो जरा सठ्ठाम 10-11 वाजू दे, हे सगळं संपणार आहे. इथं बी संपणार आहे. पाखरं बी चिवचिव करायचं बंद होणार. रस्त्याला माणूस दिसणार नाही. इतकं ऊन पडणार आणि सगळं उडून जाणार सगळं. त्याचं खरं नाही का? 2 खरे असतील का? होय, 2 खरे असतील का? खरं आता लक्षात घ्या. हे जे देव पाहत होता सगळीकडे परमात्माच आहे. शिव काय करत होता? आता सगळे गटो गटो मे राम रमैया, जिकडे पाही तिकडे बाई, जिकडे पाही तिकडे बाई. हरी विणे तुझे नाही, हरी परमात्मा आहे. सगळा देवच आहे. हा त्याचे अनुभव होती. अनुभव आलता त्याला. जे आहे तो परमात्माच आहे. जे आहे तो परमात्माचा. आणि जो आज बसला होता त्यांनी वृत्तीचा निरोध करून वृत्तीला स्वरूप स्थितीवर नेऊन घातलं. वृत्ती बाहेर नाही ठेवली त्यांनी. अंतर्मुख वृत्ती केली. आणि अंतर्मुख वृत्ती करून ती वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित केली. तर का म्हणे मग नाही वृत्तीवर, ते वृत्तीवर यायला तयार नाही. आणि याच्या वृत्ती सगळा परमात्मा दिसायला. दोन्ही बरोबर आहे. ज्याच्या त्याच्या जाग्यावर विठ्ठल. म्हणून देव शब्दाचा अर्थ जो चैतन्य आहे, जो ज्ञान स्वरूप आहे. जेने तू कैशी देव ते चैतन्य स्वयंमेव, बिजा देव मानता कोई हेच बंधन तेने होई. देव शब्दाचा अर्थ प्रकाश, ज्ञान, चैतन्य.
म्हणून सगळ्याच्या अंतःकरणात मध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये देव आहे, पण तो कळत असतो संतांच्या संगतीत. कोणाच्या? संतांच्या संगतीत कळत असतो की तू परमात्मा आहेस, तू सच्चिदानंद ब्रह्म आहेस, तू आत्मतत्व आहेस. संतांच्या महावाक्याने कळत असत. म्हणून तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतात. संत तुमचं एक गोष्ट करून देतात, दोन गोष्टी कराव्या लागतात. चित्तातला मल निवृत्त करावा लागतो आणि चित्तातला विक्षेप निवृत्त करावा लागतो. त्याला साधना आहे. चित्तात जे पाप आहे ते भगवंताच्या नामस्मरणाने, निष्काम नामस्मरण केलं, चित्तातलं पाप निवृत्त होत असत. चित्तात काय राहत नाही. त्याला सांगतो तुम्हाला, लहान लेकराचं जे चित्त असतं निष्पाप असत, त्याच्यात काही नसतं, पाप नसतं. कोणाच्या चित्तात? लहान लेकराच्या. काहीच नसतं त्याच्याकडे. निरा कसं असतं ते, म्हणून ते इतकं प्रसन्न असतं. ते कसं असतं बरं? ते प्रसन्न असतं. कोणाला उचलून कडाला घ्यावं वाटत. गुबगुबीत लेकरू असं चांगलं गोरं गुमट कोणी असू, घेत की त्याला कडावर, मुक्की घेत त्याच काऊन, कोणताच विचार नाही त्याच्याला, निरागस आहे, कोणचं पाप नाही. आणि जसं 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 मोठं होईल, गध्याचं लेकरू, गधीन जलेल मानली पाहिजे तुम्ही, इतकं होपत ते. तुम्ही जाऊन पहा, तुम्ही जन्माला जन्माला इतकं होपत ते, असं वाटतं की उचलून घ्यावा त्याला. आणि जसं जसं मोठं होईल कसं होईल ते. आज त्याचं भुकणं पण आवडत नाही. मग ते भुकलं इकडं करतोडे हात धरते. काय वाट, मला तर काही कळालं नाही बाबा. त्याच्या भुकण्याचा तुमच्या करतोड्याचा काय मेळ मला नाही कळालं बाबा. विठ्ठल आणि पुढं चालून तर गध्याने भुकूच नाही असं वाटत घरातल्याला. पडून राहा त्यांनी कसं राहा पडून, ती पडून राहतच नाही. कमची ती पायातली शक्ती लहानपणी पायाशक्ती असते. किती लेकरू धिंगाणा करू द्या, त्याचे पाय दुखत नाही. ती शक्ती पुढे सरकती कमरात. नाहीतर नाही, किती काम करू द्या त्याची कंबर दुखत नाही. आणि मग ती शक्ती तोंडात येते. तसं काही नाही. म्हाताऱ्याला किती गुपची बसा, ते बसतच नाही. शक्ती आली त्याच्यात कशात, तोंडात, ते बोलतच राहत. म्हणून द्या देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात मध्ये ज्याला देव कळाला त्याची संगत करावं. संतांच्या संगतीत राहावं माणसाने. कोणाच्या? संतांच्या संगतीत. कोण होतो हो संत? संत कळतच नसते बघा. नाही कळाले केशव महाराज उसवत त्या लोकायला. इमानदारीने सांगतो, आता वाटायला महाराज होते कव्हा, आता मंदिर वाचलं गेल्यावर का आधी म्हणते. रजनीश म्हणत हे भारत हिंदू लोक जे किंवा भारताचे जे लोक आहेत हे प्रेत पुजारी लोक आहेत. कोणाचे पुजारी? प्रेत पुजारी. महात्मा हे तो जवळ जाणार नाही. आणि मेल्यानंतर मंदिर बांधते, भंडारे करते, जत्रा भरते, पण कव्हा? आणि मग काय नाही होते तेव्हा मोक्ष मिळेल का आता? आणि महाराज असं होते, तुम्ही नुसतं जाऊन बसा आणि विचारा. तुम्हाला ते झोपत नव्हते, दुसऱ्याला बी झोपू देत नव्हते. आम्हाला अनुभव आहे. ते स्वतः झोपत नव्हते, दुसऱ्याला बी झोपू देत नव्हते. इतकी तळमळ होती समाजासाठी. समाजासाठी पूर्ण शरीर खर्च केलं, समाजासाठी आपली संपत्ती खर्च केली, समाजासाठी सगळं उकळून लावलं. ते
म्हणून उपकार आहे संताची. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बापन करी बापन करी महाराजाची गोष्ट सांगतो. आम्ही पाटोद्याला गेलो आणि आमची झोपण्याची व्यवस्था तुका बापूच्या घरी ठेवली होती. बोराडे तुका बापूचे. झोपलो. संध्याकाळी कीर्तनावून आल्यानंतर तुका बापू प्रश्न करू लागले आणि उत्तर देऊ लागले. महाराज तुकाराम महाराजाने त्याला सांगितलं, तुका बापू मोठे माणसं आहेत तुम्ही, 7 दिवस आगडावर या. कुठे या? आगडावर राहत होते महाराज. आगडावर या आणि बंदुकीत गोळ्या घालून आणा. तसं येऊ नका. बंदूक आहे तुमच्या घरी, काय घाला त्याच्यात? गोळ्या घाला आणि बंदूक घेऊन या. तुम्हाला 7व्या दिवशी जर नाही मोक्ष झाला तर ती बंदुकीची गोळी माझ्या शरीरात घाला. इतकी हिम्मत असा कोण महात्मा म्हणेल? फक्त 7 दिवस तुम्ही ऐका, काम देऊन ऐका. 7व्या दिवशी तुम्हाला जर नाही मोक्ष झाला, नाही जन्म मरणातून पार पडले तर तुमच्या त्या गोळ्या सगळ्या माझ्या शरीरात बसतात. कोणी काही करणार नाही. इतका विश्वास, इतकी तळमळ. म्हणून बघा, लक्षात घ्या. म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. कोणाची करावं माणसाने? बघा संगतीनं काय होत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला संगतीनं. कोणाचा कोण झाला? वाल्या कोळी होता तो. चोर, डाकू, माणसं मारणारा. पण संगत नारदाची घडली, वाल्मिक ऋषी झाला. रामायण गेलं. कशामुळं? संगतीमुळं. आणि सुयोधन होता जन्मताने. नाव काय होतं त्याचं? सुयोधन. त्याच्या हातात पद्म होते. पुराणात कथा येतात त्या. हातावर काय होते त्याच्या? पद्म होते. त्याने एक पट दान केलं तर 4 त्याच्या खजिन्यात येऊन पडत होत. 1000 रुपये दिले की 4000 येऊन पडत होते. 1 तोळ सोनं दिलं कोणाला की 4 तोळे सोनं घरात येऊन पडत होत. कोणाच्या? ऐकायले का कीर्तन तुम्ही? सुयोधन. संगत केली दुर्योधनाची. संगत केली शकुनी मामाची. कोणाची? कोण होता शकुनी मामा? त्याचा मामा. दुसरा कोणी नव्हता. त्याचा कोण? मामा. आणि मामाने कौनाशी केलं. मामाच्या पोटात कपट होत. कारण की शंतुनी राजाने मामाचा बाप मारला होता. तो त्याला वचपा काढून घ्यायचा होता. काटे काटा आपलं मागं राहून. आणि तेच केलं त्याने. कोणी? शकुनी मामाने आपल्याकडे घेतलं आणि भांडण लावून दिले भावाभावात. आणि त्याची घडलं ते सगळ्याला माहिती. ऐकलं तुम्ही भागवतात काय घडलं पुढे रामायण. म्हणून खोट्याची संगत केली
सुयोधनाचा दुर्योधन झाला आणि चांगल्याची संगत केली संताची तर चोर असणारा डाकू असणारा ऋषी झाला. मग फार संगतीची गरज आहे बरं. संगतीनं काय काय होत असतं बघा. मन आहाराने आणि संगतीनं बदलत असत. एक तर आहार आणि एक जशी संगत लागल तसं काय होतं मन होत. आणि जसा आहार घेतात तसं ते बनत कोण बळू. जो तमोगुणी आहार घेत असतो त्याचं मन तमोगुणी होत असत. जो रजगुणी आहार घेतो त्याचं मन रजगुणी होत. उठके चिंतन एकच धंदा गोष्टीच नाही संसाराच्याच गोष्टी करणार. तमगुणी आहार घेणारा भांडणच करणार. ते कुठं बी काय करणार भांडणाशी त्याला कळतच नाही. काही नाकावर राग आहे त्याच्या शेंड्यावरच राग. इतका तमगुणी सर्पावाने आहार तमगुणी. म्हणून आहार शुद्ध घ्यावा. आणि जो सात्विक आहार घेत असतो त्याचं अंतकरण शुद्ध असतं. ते कीर्तन ऐकत असतो, संतांच्या संगतीत वेळ घालीत असतो, शास्त्र वाचित असतो, भजन करीत असतो, नामस्मरण करीत असतो. हे सात्विक लक्षण आहे. तर जाऊ द्या तो विषय. लक्षात घ्या या गोष्टी. ज्याच्या चित्तामध्ये देव कळाला त्याची खोड बघा. ज्याच्या चित्तात देव कळाला केवळ समाधानी असतो. तो मिळो न मिळो काही हो त्याचं समाधान कशानेच मोडत नाही. ते मिळून नाही मिळालेलं समाधान देव कळण्याचं समाधान आहे. भंडाऱ्या माळावर तुकाराम महाराज बसलेले भजन करायचे. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. तुकाराम महाराजाकडे भेटी करतात. शिवाजी महाराज आले. महाराजांनी पाहिलं महाराजाकडं. म्हणजे माझ्याकडं सगळं आहे पण समाधान नाही. माझ्याकडं सगळं आहे पण काय नाही. आणि किल्ल्यावर किल्ले जिंकायलो मी. किल्ल्यावर किल्ले जिंकायलो कशासाठी समाधानासाठी. वाड्यावर वाडे बांधायलेत लोक कशासाठी समाधानासाठी. पैसे जमा करायले कशासाठी समाधान. आता इतकं करून समाधान होतच असतं का बरं. त्याच्यात नाही तर होईल कुठून. त्याच्यात नाही समाधान. पाहिलं तुम्ही कशा समाधान त्याच्यात. मग तुकाराम महाराजाकडे पाहिलं आणि शिवाजी महाराजांनी विचारलं महाराजाला अहो तुमच्या घरी तर काहीच नाही. खरं काहीच नाही. काहीच नाही. तुमचे पोरं पाहिले सगळं पाहिलं. तुमची इष्टिट पाहिली काहीच नाही. आणि समाधान पाहत मला लाज वाटायली. काय पाहत तुमचं समाधान पाहून मला काय वाटायली. मग तुम्हाला काय मिळालं मला सांगा. काय मिळालं तुम्हाला. तुम्हाला इतकं जे समाधान आहे याच्या पाठीमाग काय काय नाही म्हणणे. समाधान झालं मला. झाले समाधान तृप्तीचा ढेकर दिला महाराज. काय झालं समाधान झालं. काहून पायी विसावली मन सुरपाच्या ठिकाणी मन जाऊन बसलं. कुठं बसलं जाऊन. आणि खरंच राजा हो मनाला तिकडं नेऊन घाला. इंद्रियातून काढा विषयातून काढा तिथं घाला. देवापशी घाला नेऊन त्याला. देवापशी मन गेलं की मन मन राहत नाही. मन राम होत. मन चैतन्य होत. मन वृत्तीवर येत नाही. मन निवृत्त होत. ध्यानात घ्या या गोष्टी. बघा ह्या कीर्तनाच्या गोष्टी नाहीत बरं. कथा नाहीत ह्या. हे अनुभवाच्या गोष्टी येतात. हे बोलायचे नव्हे शास्त्र. हे बोलायचे शास्त्र नाही. तुमची वृत्ती तुमचं मन जर परमात्म्यापाशी जाऊन बसलं तुम्हाला कोणी दुःख देऊ शकत नाही. आणि तुमचं मन परमात्म्यापासून बाजूला गेलं तर तुम्हाला कोणी सुखी करू शकत नाही. ही निश्चित आहे. मन देव वशी चित्ती त्याची घडावी. म्हणून आत बसून संगत कोणाची करावं संताची करावं. कोण संत ज्याने देव कळून घेतला देव कळाला. आणि जे देव कळून देतात
काय करून देतात? देव वाटाय देते. काय घ्या? देव घ्या, देव घ्या, काय घ्या? देव घ्या. आणि तुम्ही काय म्हणतात? आम्हाला काय नग? देव नग, देव नग. म्हणून ध्यानात घ्या, तुम्हाला संसार पाहावं, तुम्ही देवाकडे जाऊन संसार मागता. कोणाकडे जाऊन? नारळ घेऊन जाता तुम्ही देवाकडे, नारळ फोडतात आणि काय मागितला? कोटा संसार. ते म्हणते काऊन गधे लोक माझ्याकडे येते. अरे सोन्याची नगरी होती मी पाण्यात घातली आणि हे माझ्याकडे काय मागायला आले? संसार. 16,108 बायका होत्या, त्या नाही राहिल्या, त्या संपल्या. आणि नातू पंतू लेकर बाळ सगळं होत, पण त्याचं म्या अगदी लाग लावली त्याला. आणि हे मला काय मागायले? खोटा संसार. म्हणून देवाला संसार मागूच नाही. संसार मागितल्याने मिळत नसतो. जसा अदृष्ट असेल तसं होत असतो. संसारात कोणालाच मागून मिळालं नाही, कोणालाच नाही मिळालं. ज्याचं ज्याचा अदृष्ट जसा असेल तसा तसा संसार होत असतो. आणि तुम्ही मागायचं देवाला काय मागा? काय मागा? ज्याच्या चित्तात परमात्मा कळाला, ज्याच्या चित्तात देवाचं ज्ञान झालं, त्याची मला संगत घडावं. ऐसे आवडते, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते, तुमच्या मनाला तुम्हीच पहा. कारण तुमचं मन तुम्हालाच पाहता येतं. तुमचं मन दुसऱ्याला पाहता येत, तुमचं शरीर दुसऱ्याला पाहता येईल, तुमचे कपडे दुसऱ्याला पाहता येईल, तुमचा बंगला दुसऱ्याला पाहता येईल, तुमचा बोट दुसऱ्याला पाहता येईल, तुमचा छल्ला दुसऱ्याला पाहता येईल. तुमचं मन बघा, माणसं बोलतात तर मन लपून बोलत असतात. जसं आहे तसं मन पुढं करीत नाही. आणि जसं आहे तसं मन जर तुम्ही पुढं ठुलं, लक्षात घ्या ना, जसं आहे तसं जर मन तुम्ही पुढे केलं कोणाच्या, तुम्हाला कोण बरोबर मला गावात नाही. हे तसं तसं ना, तुमचं जसं आहे बघा, जसं आहे तसं मन तुमचं व्यवहारातलं जसं आहे तसं मन स्वप्नात कळत. तुम्हाला कशात कळत आहे? जसं आहे तसं व्यवहारात तुम्ही जे काय केलं ना, ते उघड लाडीच होतं कुठं? स्वप्नात. खरं तुमचं मन परमार्थ करीत असेल तर तुम्हाला परमार्थाचे स्वप्न पडतील. खरं मनातून जर तुम्ही परमार्थ करीत असताल तर स्वप्न कशाचं पडल? सांगा बरं. पडाल असं कीर्तन येईल का संध्याकाळी स्वप्नात? इथंच नाही म्हणाले तुम्ही. असं कीर्तन येईल स्वप्नात? जर मनातून ऐकलं तर येईल. कुठून ऐकलं तर? आणि जर मनातूनच नाही ऐकलं तर मग काही बी कीर्तन नाही आता, काही बी या. बघा ना, तुम्ही पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, 8 तास उभा राहून बारीला लागून काय घेतलं? दर्शन घेतलं. प्रयोग करा तुम्ही. आणि मग घरी आल्यावर झोपी जा आणि पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणा.
येते का पंढरपूरला तुम्ही? हा? मग तिथं पाहिला का नाही पांडुरंग? घरी आल्या डोळे झाकान पहा, येतो का तो? नाही, दुसरंच काही बी. ती मूर्ती डोळ्यात येणार नाही, दुसरं येईल काही बी. चहा प्यायला येईल हाटेलीतला, पंगत जेवलेली येईल, पण पांडुरंग तुमच्या पुढं. कारण की तुमचं मन कुठं होतं तिथं? पाहायला दिसतं डोळ्याने, मन दुसरीकडे जातं तुमचं. बघा ना, लक्षात घ्या या गोष्टी. म्हणून तुम्ही जर खरं इमानदारीने जर परमार्थ केला तर मोक्ष लांब नाही, देव कळायला उशीर नाही हो. फक्त मनाने करा, कृतीनं नका करू. कृतीनं काय होणार नाही. तुम्ही किती 2 धाम 4 धाम केले काय, सप्तपुऱ्या केल्या काय, त्याने काही होणार नाही. देव कळण्याकरता संतांच्या संगतीत मन लावावं लागेल. कोणाच्या संगतीत? संतांच्या संगतीत. सहज देव कळतो, काही करायची गरज नाही. सहज त्याच्या संगतीत मध्ये श्रवण झालं, त्याच्या संगतीत मनन झालं, नित्य ध्यास लागला आणि तत्वमशीचं ते कळालं, ते मी ब्रह्म आहे असं लक्षात आलं. म्हणून ऐसे आवडते मना, काय आवडावं मनाला? देवा वाचून काहीच आवडू नये तुमच्या मनाला. तुमच्या मनाला देवा वाचून काहीच आवडू नाही. किती आवडावं बरं देव? अरे काहीच आवडू नाही, बाकी काही आवडू नाही. देवा वाचून देवच आवडीचा विषय असा आपल्याला. विषय तो त्यांचा झाला नारय, परमात्मा. विषय तो त्यांचा नावडे समाज आवडणारा, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे तुला काहीच आवडणं. ज्याला देव आवडतो, ज्याला देव कळाला, त्याला बाहेर काहीच आवडत नसतं. तो देव बघा, तुम्हाला समाधान पाहिजे, तुम्हाला निश्चिंत जीवन पाहिजे, निर्भय जीवन पाहिजे, आणि ते त्याला मिळालं सहज देव कळाला. तर आता कशाला काय करील तो? जे पाहिजे ते मिळालं. समाधान पाहिजे, देवाच्या कळण्यात समाधान मिळालं, निश्चिंत जीवन मिळालं, निर्भय जीवन मिळालं, कशाची चिंता नाही राहिली, धाक नाही राहिला, निर्भय निशंक विचारिता माहिती. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. गणिता आता भय नाही
भय नाही ऐशी वाटे शिवा. जीव जीव राहिला नाही तो, पण जीवपणातून बोलायला तो. आता काय नाही राहिलं, भय नाही राहिलं. काऊन की परमात्म्याची सेवा केली, समर्थाची सेवा केली. जो समर्थ आहे म्हणून ऐशी आवडते मना. म्हणून ध्यानात घ्या. संसारात राहा पण आवडू नाही संसार. राहा संसारात पण आवडू नाही संसारात. काही आवडायसारखं नाही त्याच्यात. आणि संसार जर आवडू लागला तुम्हाला तर संसार कडू आहे. संसार कसा आहे, हा तुम्ही घास काढीत असता गोड, पण मेला नाही तो गोड. घास काढताल तुम्ही कसा गोड, पण तो मेला का गोड? मेला गोड, मेला मरत असतो का? जो अमृत झाला तो मरत नसतो. ज्याने संसारावर शून्य घातलं तो मरत नसतो. ज्याने वासना निवृत्त केली तो मरत नसतो. ज्याचा अज्ञान निवृत्त झालं तो मरत नसतो. अमृत जीवन होत असतं. म्हणून त्याचं जीवन गोड होत असत. म्हणून देव तिळी आला गोडी गोड जीव झाला. झाली सक्रात, नाही झाली सक्रात. काय केलं यायनी? एकूण एकीच्या हातात काय दिलं? तेवढं दिलं. तिळगुळ घ्या आणि दुसऱ्या दिवशी भांडणं करतात. ते कोणते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बापाय. दिवस नाही जाऊ द्याला की लगेच दुसऱ्या दिवशी काय भांडणं तरी कशासाठी? मी एवढा तुला गोळा दिला आणि इतकुसा दिला मला. वाटे भरून गेला तुला लाडू मी. आणि तो शेजाण्यावानी मला काय येडी समजायची कसं? मला येडी म्हणतात. 4-8 दिवसा बाजाराला जाते, 32 केळं मोजून आणते, आतला गाभा मी खाते, दातल्या कातडे देते, मला येडी म्हणतात. होय, म्हणून तिळगुळ या शब्दाचा अर्थ देवा संग आपलं. आपण बघा, देव आपल्या तिळी आला पाहिजे. कोण आला पाहिजे? कोणी तिळीला येऊ का नाही येऊ, पण कोण तिळी आला पाहिजे. आणि देव तिळीला येण्याकरता भजनच करावं लागतं, त्याचं नामस्मरणच करावं लागतं, त्याला शरणच जावं लागतं, त्याची उपासनाच करावं लागते, त्याची भक्तीच करावं लागते, त्याला कळूनच घ्यावं लागतं, त्याला शरण जावं लागतं. नतमस्तक व्हावं. तसा नाही की येणार केव अशी पळत कोणाच्या घरी येत नाही. चोर येते बळच. देव नाही तसा. त्याला हक्का मारल्याशिवाय येत नाही. द्रौपदीनं हक्का मारली चहा गेला नव्हता का देव? तिचाच होता, लांब नव्हता. जेव्हा तिनं हाक मारली, कोठे गुंतला तारके
शिवडी गाजोनिया स्तंभ पुढे हाक मारली की आला तो. तुम्ही हाकाच मारित नाही आणि हाका जरी मारल्या तर मला 100 क्विंटल सोयाबीन होऊ दे. ते पहा तुम्ही लबाड. अरे ते प्रारब्धाने असतं, त्याच्यासाठी नाही. ते प्रारब्धाने मिळत. अरे त्याला बलवा. तुम्ही दुःख जाण्याकरता, तो मिळण्याकरता संतांच्या संगती म्हण आईशी. म्हणून आजपासून ध्यानात घ्या, तुम्हाला देवच आवडावा, काहीच आवडू नाही. काय आवडावा? जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, निश्चिंत जीवन पाहिजे, निर्भय जीवन पाहिजे, काय आवडावा? संसार किती आवडा तुम्हाला तर काय राहतं बरं माग? काय येत? काय नेलं कोणी? किती आवडा तर काहीच नाही नेता आलं कोणाला. सगळं सुटलं आणि हे गेलं बोंबलत. जसं आलं तसंच गेलं. उघडच आलं होतं, उघडच गेलं. असे मुठी बांधून आलं होतं येताना आणि मुठी सोडून गेला. काय नेलं? काही नाही. लबाडीचे लोक जुने पैसे ठेकीचेच मागून, जुने सगळे. म्हणून ध्यानात घ्या, आयसे आवडते म्हणा देवा पुरवा. ही सत वासना आहे, चांगली वासना आहे. देवा माझी वासना पुरेव. ही वासना देवा पूर्ण करीत असतो. ही वासना तुमची ठूत नाही, तुम्हाला वासनेच्या पलीकडे नेऊन घालतो. वासना निमाली समूळ वासना समूळ अज्ञाना सगट कारणा सगट कार्य गेलं. कारणा सगट काय गेलं? अज्ञान लपे हरपे, विज्ञान विशेष करपे. विशेष करपूनच गेलं ते, बीज भाजून केली नाही. म्हणून ध्यानात घ्या, आयसे आवडते म्हणा. उर्वरित जे आयुष्य उरले ते देवासाठी वापरा. जी दिले त्याशी द्यावे पिंडदान. उत्तीर्ण चरण धोरणी व्हावी. म्हणून देवासाठी वापरा. हे आयुष्य अमूल्य आयुष्य आहे. सच्चिदानंद पदवी प्राप्त होते आयुष्याने. ऐशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी नभू अंग संग तुटी. शेवटी महाराज म्हणतात हरिजना सवे भेटी. कोण भेटाव? की भाई जावाई ही भेटाव. आणि काय अरे रडक्यात गाणे सांगत इतके कोण? हे लोक काय सुरुवातीला म्हणते बरं चाललंय बस तितकंच आहे की जे सुरू करते ते चट्ट वाजलं म्हणते. आग लागली सगळी. बेभाव ऐकायला आपलं, बेभाव घ्यावा लागायला दुसऱ्याचं. झालं सुरू द्यायचं किरकिर. कुठून? इकून. म्हणून ध्यानात घ्या, हरिजन ज्यांनी हरी कळाला, ज्याला हरी जाणला आत्मत्वाने, हरीचं अप्रोक्ष ज्ञान झालं, अशा लोकांची भेट व्हाव, आईची संगत व्हाव. हरीची संगत ज्याला झालेली, हरी ज्याला कळाला, हरिजना सवी भेट. म्हणून भेट बघा, संतांची भेट घेण्याकरता तळमळ असावं आपल्या चित्तामध्ये.
की देव संतांची भेट व्हावं, बाकी काही भेटो का न भेटो. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. म्हणून त्याच्या अंग काय अंग आहे, स्वतः ब्रह्म आहे. ब्रह्म आहे त्याचे काय अंग आहे, ते देह नाही राहिले आता, ते आता जीव बी राहिले नाही, ते आत्मतत्व बी राहिले नाही. अंगाने कोण येते ब्रह्म हे तर, आणि तुला बी तिथं नेऊन घालणार ते कुठं. म्हणून न हो अंग, आणि त्याच्या अंगाची बी संगत घडाव म्हणजे ब्रह्मस्वरूपावर जाऊन बसावं आपण बी. म्हणून न हो अंग संग, त्याच्या विवेकाची संगत असावं आपल्याला, त्याचा विवेक घ्यावा आपण. ते काय देतात, विवेक देतात तुला, विवेकाने तुला तुझं स्वरूप दाखवून देतात, विवेकाने तू त्या लक्षात आणून देतात हे सगळं खोटं आहे. संसार या समजता जाणे रे अनित्यता, हे सगळं खोटं आहे, सगळा संसार खोटा आहे, मिथ्य आहे. विचारिता निरसले ही सहजची प्रपंची सांडली, तत्वता तत्वरले ज्ञानी अशी विचारावर आरूढ करतात. विचाराचा प्रकाश तुझ्या हातात देतात आणि लक्षात येतं हे सगळं कल्पित आहे, खोटा आहे. त्रिगुण असारे निर्गुण परमात्मा आहे आणि ते माझं स्वरूप आहे. म्हणून न हो अंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा, देवा पूर्वावी वासना विठोबा पाहू आपण. पुढचं चरण 5 मिनिटात सोडून घेऊ आपण. नामदेव महाराजाला भगवंताने सांगितलं, तू माझ्या जवळ थांबू नको, तुला संत कळाले नाही. अरे एवढे महात्मे, आणि ते म्हणतो ते का महाराज लोक आहेत का, ते का संत आहेत का, इतकुशी कट्टी चरचर बोलू लागली, पायाचं पडलीच नाही. पण काय बोलू लागली, याला जाळा आणि याला भाजा, हे कच्च छेन लाग नाही झाला. आता लोकांना पंढरपुरात मला बोलायचा, सगळे पाया पडते आणि तिथं बी सगळे पाया पडले, पण ती काठी इतकुशी तो धाडलं मला, म्हणून गेलो ना, जाणार नव्हतो मी. मला काय गरज आहे, तू हेच महा. म्हणजे तुला देव कळाला नाही, नाण्या गधा राहू नको माझ्याजवळ राहू. कुठे तू कुठं धाडलं, औंढ्याला जाय म्हणजे तिकडं खेचर स्वामीकडं. हे गेल्यानंतर ते किचर स्वामी खेटरा सगळं पिंडीवर पाय ठेवून झोपले. यायच्याकडं झाडलं मला, आणि यायला खेटर कळणार, देव कळणार, सगळं पळेल पडायला त्या पिंडीवर, आणि यायच्याकडं मला धाडलं. यातून म्हणले, नामा मी म्हातारा झालो, मला काय पाय उचलं न, तू जिथं देव नाही तिथं पाय ठेवी. काय शब्द, जिथं देव नाही तिथं काय ठेवी, पाय ठेवी. यायला खरं वाटलं म्हातारी झाली, उचले पाय, याने उचलले पाय, दुसरीकडे मांडलं खालून पिंड.
उच्चला पाय तिसरीकडे मारला खालून पिंड असं गर फिरले पाय 12 पिंडी. काही सांगायची गरज नाही, सहजच कळालं. कोणाच्या संगतीत? फक्त तुम्ही संतांच्या संगत करा, सहजच कळत. सहजच कळालं की घटो घटो में राम नाही, जिथं जिथं नाही देव, कहा पकडारू देखे अनेरा, देखो तो सब वही नाही घेरा. अरे सगळीकडे परमात्मा भरलेला आहे, भरला घनदाट हरी दिसे. म्हणून बघा, जगत असताना तुमचं जीवन जर संत वाचून जगले तुम्ही, एक पोटात जगला काय आणि तुम्ही जगले काय, तो बी जगायलाय. कशात? पोटात. कोण जग आणि तुम्ही जगायले. काय अर्थ संत वाचून? संत वाचून जगणं निरर्थक जगणं आहे. तुका म्हणे जिने भले संत संगस्तने, भले संत संगस्तने, भले भले संत संगष्टने. संताच्या संगतीत खरंच जीवन कळत असतं, जीवन घडत असतं. अलौकिक जीवन जगण्याचं सूत्र कळत असतं, निर्भय जीवन जगण्याचं सूत्र कळत असतं. जीवन मुक्तीपत्रात पडते. कोणाच्या संगतीत? संताच्या संगतीत. म्हणून तुका म्हणे जिने भले चांगलं जीवन घडल्या जातं संताच्या संगती. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा, देवा पुरववी वासना ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली तुका